नमस्कार भक्त मंडळी. प्रत्येक महिला भगिनीच्या आयुष्यामध्ये वर्षभरातून एक महत्वाचा दिवस येत असतो की जी महिला सौभाग्यवती आहे तर तिच्या आयुष्यामध्ये वर्षभरातून एक तिथी अशी येत असते की ज्या दिवशी पौर्णिमा असते आणि ती पौर्णिमा साधीसुधी नसते तर तिला आपण वटपौर्णिमा म्हणतो. आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण प्रत्येक स्त्री ही उपवास करून सुचिर्भित होऊन पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी 7 जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करत असते. मात्र ही प्रार्थना करत असताना नेमका आमचा महिला वर्ग काय चुकी करतो आणि त्यातून मग अपेक्षित फळ येण्याऐवजी त्याचा प्रतिकूल परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर कसा होतो याचीच माहिती पुढच्या एका मिनिटामध्ये आपण घेणार आहोत. या वर्षी 28 आणि 29 जून रोजी रविवार आणि सोमवार अशी या 2 दिवसाची ही काही वटपौर्णिमा येत आहे. तर सोमवारच्या दिवशी आपल्याला या वटपौर्णिमेच्या निमित्ताने उपवास करून पूजा करायची आहे आणि त्या निमित्ताने एक छोटासा संकल्प सोडायचा आहे की ज्याची माहिती शास्त्रामध्ये दिलेली आहे. मात्र ती बऱ्याचदा ज्या काही माहिती असतात तर त्या उजागर होत नाहीत आणि मग ज्या काही त्यातून परंपरेतून किंवा संस्कृतीतून जे काही पायंडे निर्माण होतात तर ते पायंडेच आपण जपत असतो आणि ते पायंडे मग चुकीचे असतात किंवा बरोबर असतात या गोष्टीची आपण चिकित्सा करत नाही. अगदी छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडे एक संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी आपण नवऱ्या मुलाने मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं आणि मग त्याला सनई चौघड्याच्या सुरामध्ये वाजत न्यायचं असतं. मात्र त्याच्यामध्ये आपण एक पायंडा निर्माण केलेला आहे की तो मारुतीच्या मंदिरापासून तर मंडपापर्यंत जाईपर्यंत आपण जे अंतर पार करतो तर त्याच्यामध्ये आपण डीजे आणि दारू आणली. मग ती दारू चुकीची आहे, डीजे चुकीचा आहे की बरोबर आहे याची चिकित्सा आपण करत नाही. तसंच बऱ्याच गोष्टीमध्ये आपण पूजा व्रत करत असताना बाकीच्या इतर स्त्रिया करतात म्हणून आपण सुद्धा करतो आणि मग त्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा बरोबर आहेत याची माहिती आपल्याला नसते आणि मग आपण म्हणतो की आमची साधी भोळी भक्ती आहे आणि मग देव आम्हाला पाहून घेईल. तर त्याच्याऐवजी काय होतं की मग आपण देव करत असताना खेळ उलटा आपल्या मागे लागतो आणि आपली संकट कमी होत नाहीत आणि ज्या गोष्टीसाठी आपण व्रत केलं त्या व्रताचं इच्छित फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही आणि मग त्यातून मग आपल्या ज्या काही कटकटी असतात, घरातले कलह असतात, कर्जबाजारीपणा असतो, बाकीच्या काही समस्या असतात तर त्या समस्या सुटण्याऐवजी त्या वाढत जातात. या गोष्टीचा अनुभव तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला येत असतो आणि मग तरी सुद्धा आपण त्यातून कुठला तरी बोध घेण्याऐवजी आपण त्याच्यात अधिकाधिक गुरफटत जातो. मग यालाच आपण कुठेतरी आपण अंधश्रद्धा म्हणत असतो किंवा खुळचटपणा म्हणत असतो. तर आपण काय केलं पाहिजे की तुमची जर त्या वडावर श्रद्धा असेल तर तुम्ही अवश्य त्या वडाला धागा बांधला पाहिजे, गुंडाळला पाहिजे. त्याच्याबद्दल काहीही कुणाचं म्हणणं नसावं. मात्र आपण जर आपल्या पतीसाठी त्या दिवशी उपवास करत असू, चांगल्यासाठी उपवास करत असू तर जोपर्यंत तुम्हाला शक्य होईल तर तोपर्यंत निराहार राहण्याचा प्रयत्न करा आणि समजा तुम्ही सकाळच्या 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत तुम्हाला त्या भुकेचा दम निघत असेल तर तोपर्यंत तुम्ही तो संकल्प सोडून तोपर्यंत उपाशी राहण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुमच्या भुकेची सहनशीलता संपेल तर त्यावेळेस देवाला क्षमा मागून खुशाल खायला हरकत नाही. मात्र उपवासाच्या नावाखाली आपण उपवास धरतो आणि स्वतःलाही फसवतो आणि देवालाही फसवतो तर अशी कृती कृपया करू नका. दुसरीकडे तुम्हाला वडाची जी काही पूजा करायची असेल ते पूजा करा. मात्र या दिवशी एक महत्वाचा संकल्प करा, दिवसभरामध्ये कधीही ती कृती करा की त्या दिवशी जी काही 4 झाडं सांगितलेली आहेत तर त्याच्यामध्ये वड, पिंपळ, लिंब आणि तुळस आणि जे काही एक 5वं झाड आहे तर ते बेलाचं. तर या 5 झाडापैकी कुठलंही एक झाड तुम्ही तुमच्या ज्या जागेवर तुम्हाला लक्ष ठेवता येईल, मग तुमचं शेत असेल, घर असेल किंवा तुमच्या ओसरीतली जागा असेल किंवा गावात कुठेही एखादी जागा असेल, मंदिराच्या ठिकाणी जागा असेल तर त्या ठिकाणी या 5 झाडापैकी एक कुठलंही झाड लावण्याचा प्रयत्न करा. त्याची कलम आधीच प्राप्त करून घ्या किंवा त्या वटपौर्णिमेच्या दिवशी जर ते तुम्ही या 5 झाडापैकी एक झाड लावत असाल आणि त्या झाडाकडे तुम्ही तुमचं लक्ष ठेवत असाल, निगा ठेवत असाल, आठवड्यातून 4 किंवा 4 दिवसामिळून एक दिवस पाणी घालत असाल तर त्याला पाणी घालण्याचा प्रयत्न करा. जसं जसं ते झाड वाढत जाईल तर त्या दिवशी झाड लावताना त्या ठिकाणी एक संकल्प सोडा की मी माझ्या मनातील माझ्या स्वतःपुरते जे काही अहंकार, तमोगुण, जे काही गोष्टी आहेत, खोटं बोलण्याची सवय असेल तर ही सगळ्यात त्यागण्याचा हळूहळू प्रयत्न करेल. जसं जसं त्या झाडाची वाढ होईल तर तसं तसं मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःला निर्विकार बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मी सगळ्यांसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल, एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. हा संकल्प त्या दिवशी सोडा. जसं जसं झाड वाढत जाईल आणि जसं जसं तुमचा मनातील
चांगली वागण्याची प्रक्रिया ही वाढत जाईल, वृद्धिंगत होत जाईल, तर तशी तशी तुमची प्रगती होत जाईल. एका वर्षभरामध्ये तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. तुम्ही जर कर्जाच्या खाईमध्ये दबलेले असाल तर तुमच्या कर्जातून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल. कुठल्या कटकटीमध्ये असाल, कुठल्या समस्येमध्ये असेल, कुणाचं लग्न होत नसेल, कुणाला नोकरी लागत नसेल, तर ह्या गोष्टीचा अनुकूल परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. याचा अनुभव तुम्ही या वटवर्णी पोहोचून घेऊ शकता. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.